छत्रपति शिवाजी महाराज की जय। में महाराष्ट्र के किसान को कुछ प्रावधान नहीं है, ना महाराष्ट्र के ना देश के किसान को प्रावधान है। जीएसटी किसानों के औजारों के ऊपर, बियाणों के ऊपर, बीजों के ऊपर जीएसटी लगा रहे हैं, मतलब उनके पास से वसूली कर रहे हैं। अगर उनको कर्ज माफ़ी देने का जो बात है वो बिल्कुल किया नहीं। तेलंगाना में कांग्रेस की सरकार है, कांग्रेस ने किसानों को पूरा कर्जा माफ़ किया है और वही नाना पटोले जी ने आश्वासन दिया है किसानों को कि अभी जो अक्टूबर में सत्ता बदल तो हो रहा है, महाविकास आघाड़ी का सरकार आ रहा है, तो उसमें डेफिनेटली किसानों का ध्यान रखा जाएगा, पूरी कर्ज माफ़ी दी जाएगी और जो भी उनके सवाल है उनको उत्पन्न बढ़ाने के लिए और एमएसपी का जो सवाल है वो भी सवाल गारंटीड लीगली एमएसपी कैसा दे सकते हैं वो भी महाराष्ट्र के लिए करने का वादा दिया है और वो वादा पूरा अक्टूबर के बाद जो नई सरकार आएगी वो डेफिनेटली करेगी, ऐसा हमको गारंटी है। मेरा नाम रामदास वाघमारे, मैं एससी सेल का जिलाध्यक्ष हूँ वसई विरार। आज का जो आंदोलन लिया गया था वसई विरार कांग्रेस कमेटी की तरफ से वो किसान विरोधी भाजपा सरकार के खिलाफ था। भाजपा सरकार ने आज तक पिछले 10 सालों में जो है किसानों के विरोध में नीतियाँ अपनाई है और उन्होंने अपने केवल बड़े बड़े उद्योगपतियों के लिए नीतियाँ अपनाई है। मैं आपको बताना चाहूँगा कि बीजेपी सरकार ने ये महाराष्ट्र के साथ में अन्याय किया हुआ है। उन्होंने गुजरात का कांदा जो है एक्सपोर्ट करने की तैयारी चालू कर दी है, उनको परमिशन दे दी गई है और महाराष्ट्र का कांदा है सड़ने के लिए ऐसे ही छोड़ दिया है। इसका मतलब ये है कि सीधा सीधा महाराष्ट्र का किसान जो है वो भूखा रहेगा और गुजरात का किसान जो गुजराती भाई है उनकी केवल विकास हो जाएगी। मैं आपको बताना चाहूँगा कि नरेंद्र मोदी जी आप केवल गुजरात के पंतप्रधान नहीं है तो पूरे देश के पंतप्रधान है। आपको पूरे देश के लिए नीतियाँ बनाना चाहिए, ना कि एक प्रदेश के लिए। तो आप जो है ये दूजा भाव तो जल्द से जल्द बंद करें, अन्यथा महाराष्ट्र से पूरी तरह से दिल्ली को घेर लिया जाएगा। धन्यवाद। या पंचक्रोशीतून आलेले सर्व बजेट आले या सरकारने यांनी सांगितलं होतं गेलं पाहिजे आणि असं असताना देखील हे कर्ज या सरकारने माफ केलं नाही। छत्रपतींचं नाव घेऊन हिंदुत्वाचं नाव घेतात। अहो ज्या सुरत छत्रपतींनी लुटली त्यावर आम्हाला आज पण अभिमान आहे आणि त्या सुरतला जाऊन तुम्ही काय लावले सुरतला। अहो यांची ताकद बघा, पळत सुटले सुरत, गुवाहाटी, गोवा। तुम्ही आमदार आहात, मुख्यमंत्री आहात का तुम्ही भुलटे चोर आहात? या राज्यातून त्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात तुम्ही काय घेऊन पळताय माहितीये का? तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता पणाला लावली आहे, महाराष्ट्राचा विश्वास पणाला लावलाय, प्रत्येक नागरिकांचं मत तुम्ही पणाला लावलंय। तुम्ही छत्रपतींचा इतिहास पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा शिंदे सरकारचा आम्ही निषेध करतो। शेतकऱ्यांना न्याय न देणाऱ्या मोदी सरकारला लक्षात घ्या, मोदी सरकारने 3 काळे कायदे आणले। हे सरकार एवढं बिनडोक आहे तर 3 काळे कायदे चुकीचे आहेत, ते रद्द करण्यासाठी 1 वर्ष तर लागलंच। पण आमच्या 800 शेतकऱ्यांचा बळी घेतला। त्या 800 शेतकऱ्यांचा खून मोदी सरकारच्या नावावर आहे। तुम्ही आमच्या 800 शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानाला जाग येते, हा कुठला पंतप्रधान? यांची डिग्री आहे, पीएचडी केली आहे सोशल पॉलिटिक्स मध्ये, सगळे लँग्वेजेस। यांना हे कळायला काय वेळ लागला का 800 शेतकरी मेल्यानंतर 1 वर्षानंतर आपण केलेला कायदा चुकीचा आहे। यांची जीएसटी फसली, यांची नोटबंदी फसली। मग पंतप्रधान अचानक उठतात रात्री आणि नोटबंदी जाहीर करतात, अचानक उठतात जीएसटी जाहीर करतात, अचानक उठतात लॉकडाऊन जाहीर करतात। कुठल्याच प्रकारचा यांच्याकडे एंट्री आणि एक्झिट प्लॅन नाही। असं हे बिनडोक मूर्ख आणि देशाला लागलेला सर्वात मोठं ग्रहण आहे ते म्हणजे मोदी सरकार आणि या राज्यातला फडणवीस सरकार। आज प्रत्येक विभागामध्ये पावसामुळे पाणी तुंबलेलं आहे, पूरस्थिती आहे। आणि तुम्हाला माहिती आहे प्रशासनाचे अधिकारी काय काम करतात? लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरतात। और तुमची बहीण लाडकी आहे, भाऊ लाडकी आहे, मग सामान्य नागरिक कोण आहे? नेमके लाडके कोण, आपले कोण आणि परके कोण? जनतेच्या जीवावर जनतेचाच पैसा लुटायचा। कॅबिनेट असे ठरवलेलं आहे का या राज्याचा आणि या देशाचा जो आर्थिक व्यवहार आहे कॅग जो ऑडिट करतं आपल्या आर्थिक व्यवहाराचं, त्यांनी यांना 0 मार्क दिलेला आहे कॅबिनेट। लक्षात घ्या, ही मोठी फसवणूक आहे जनतेची। त्यानंतर एवढंच सांगेल इथूनच्या प्रशासनाला का इथे एखादी जागा जर बिल्डरने घेतली तर ती 15 दिवसात ट्रान्सफर होते, पण एखादा जर वारिस असेल, आई वडिलांनंतर त्याच्या नावावर जर ती जागा ठरवायची असेल तर इथून
प्रशासन त्याला 1-1.5 वर्ष लावतं. याला कारण काय? वारसा हक्काने चढणारी जमीन ती 1 वर्षाने चढते आणि बिल्डरने घेतलेली जमीन 15 दिवसात चढते सातबाऱ्यावर. याचं कारण काय? जर याचं उत्तर नाही मिळालं आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय जर नाही मिळाला तर काँग्रेसतर्फे ते उग्र निदर्शनं करण्यात येतील आणि जनतेला न्याय मिळवण्याचं काम नेहमी काँग्रेसने केलेलं आहे ते आम्ही करणारच. आपल्याला इथे नेतृत्व करण्यासाठी पराग पाटील साहेब आलेले आहेत. जिल्हा अध्यक्ष चला चला आज कांग्रेस ही पक्का लग रहा है सब. झंडा वंडा है बराबर. उद्योग मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या मनमानी कारभाराला आळा घाला. उद्योग मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या मनमानी कारभाराला उद्योग मंडळ अधिकारी